जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आरटी ऍडमिशन, तर या आरटी ऍडमिशन मध्ये जे दुर्बल घटकातील वंचित घटकातील बालक आहेत त्यांना खाजगी शाळेमध्ये मोफत शिक्षण 8वी इयत्तेपर्यंत मिळत होतं। परंतु हा तो जो जीआर आहे, हा जो 25% चा जो जीआर आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। आणि तो जो बदल आहे तर त्या बदलामध्ये इथं आपण जीआर पाहू शकतो। 9 फेब्रुवारी 2024 चा हा जो राजपत्र आहे म्हणजे जीआर आपण त्याला म्हणतो, तर हा जीआर काय म्हणतो, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क वंचित व दुर्बल गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी 25% प्रवेश करण्याची पद्धत नियम 2013 नुसार वंचित व दुर्बल घटकातील 25% प्रवेशाकरता ज्या खाजगी विनाअनुदानित शाळेच्या 1 किलोमीटर परिसरात शासकीय शाळा अनुदानित शाळा आहेत अशा शाळा स्थानिक प्राधिकाऱ्याकडून निवडण्यात येणार नाही। आता याचा स्पष्टीकरण आता आपण बघूया। आता समजा आपण दुर्बल किंवा वंचित घटकातील असू आणि आपल्याला एक खाजगी शाळेमध्ये आपल्याला आपल्या पाल्याला ऍडमिशन घ्यायची। आता या ही जी प्रायव्हेट शाळा आहे या शाळेत ऍडमिशन घ्यायची, आपलं घर इथं या शाळेच्या जवळपास आहे। आता ह्या प्रायव्हेट शाळेच्या 1 किलोमीटर परिसरामध्ये जर या प्रायव्हेट शाळेच्या 1 किलोमीटर परिसरामध्ये शासकीय शाळा किंवा शासकीय अनुदानित म्हणजे गव्हर्नमेंट एडेड और गव्हर्नमेंट स्कूल किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा महापालिका चालवणारे नगरपालिका चालवणाऱ्या शाळा किंवा जिल्हा परिषद मार्फत चालणाऱ्या शाळा म्हणजे ज्या शासकीय शाळा आहेत किंवा ज्या अनुदानित शाळा आहेत, जर या प्रायव्हेट शाळेच्या 1 किलोमीटर परिसरात जर असेल तर ही जी प्रायव्हेट शाळा आहे ती प्रायव्हेट शाळा या आरटीच्या बाहेर ठेवण्यात येणार आहे। तर याच्यामुळं अनेक पालकांमध्ये म्हणजे असंतोष पसरलेला आहे। आता मागील वर्षापर्यंत असा हा काही कायदा नव्हता। त्याच्यामध्ये सगळ्या जेवढ्या खाजगी शाळा आहेत त्याच्यामध्ये त्यांना 25% ज्या जागा आहेत त्या दुर्बल घटक वंचित घटकांसाठी राखीव ठेवण्यात येत होत्या। त्याच्यातनं फक्त अपवाद वगळला होता, म्हणजे ज्या मायनॉरिटीच्या शाळा आहेत जसं मुस्लिम मायनॉरिटी झालं, जैन मायनॉरिटी झालं, ख्रिश्चन मायनॉरिटी, हिंदी भाषिक मायनॉरिटी शाळा, तर या शाळा या आरटीच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नव्हत्या। मात्र आता या वर्षापासून अशा प्रायव्हेट शाळा पण आरटीच्या अंतर्गत येणार नाही, ज्या प्रायव्हेट शाळाच्या 1 किलोमीटर परिसरामध्ये शासकीय अथवा निमशासकीय अथवा अनुदानित शाळा जर म्हणजे त्याच्यामध्ये त्या परिसरात येत असेल तर या अशा शाळा ज्या आहेत प्रायव्हेट शाळा त्यांना आरटी पासून दूर ठेवण्यात येणार। तर हे जे जीआर आहे तर याच्या बद्दल अनेक जे पालक आहेत किंवा ज्या संघटना आहेत तर त्यांची मतं आपण इथं जाणून घेऊ। जो आता जीआर काढण्यात आलेला आहे की याच्यामध्ये शासकीय शाळांमध्ये जास्त तर प्राधान्य दिले जाते आणि ज्या खाजगी शाळा आहेत त्याच्यामध्ये नाही। पण आमची जी गरिबांची मुलं आहेत त्यांनी जर समज शासकीयमध्ये हे झाले आणि गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये प्रायव्हेटमध्ये जर नाही मुलांना शिकल्या गेलं तर त्याच्यामध्ये फार मोठी तफावत येते। कारण की ज्या शासकीय शाळा आहेत तिथे तर टीचर अवेलेबल नाही आहेत, क्लासेस व्यवस्थित नाही आहेत। जर मुलांना तिथे जर शिक्षणच व्यवस्थित मिळालं नाही तर आमची मुलं पुढे कसे शिकतील। त्यानंतर सरकारी ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये इंग्लिश मीडियमचं शिक्षण आपण पाहिलं तर सीबीएसई बोर्डचं शिक्षण मिळत नाही। तर सरकारने आता जो नवीन अध्यादेश काढलेला आहे तो अध्यादेश पूर्णतः चुकीचा आहे। यातून हे साध्य होऊ शकत नाही की यातून अशी सामाजिक दरी निर्माण होणार आहे की गरिबांची शाळा वेगळी आणि श्रीमंतांची शाळा वेगळी, हा दुजाभाव प्रथमतः या ठिकाणी होणार आहे। समाजामध्ये एक मोठी दरी निर्माण होणार आहे या नवीन अध्यादेशामुळे। त्यामुळे हा अध्यादेश त्वरित शासनाने रद्द करण्यात यावा। कायद्यामध्ये मला एवढंच वाटतं की माझ्या मुलांना चांगले शिक्षण मिळालं पाहिजे आणि जे आम्ही दरवर्षी आमच्या मुलांना दरवर्षीच म्हणतात की नाही तुमची नाहीच आरटीएममधून ॲडमिशन नाहीच होणार नाहीच, अशा परिस्थितीमुळे
खूपच म्हणजे ॲडमिशन होऊ शकत नाहीत. किती दोन तीन वेळेस फॉर्म भरले तर कधीतरी एखाद्याचाच नंबर लागू शकतो, नाहीतर लागू शकत नाही. याच्यासाठी जेवढे आमच्या RTIचे मुले आहेत त्यांना मिळालंच पाहिजे शिक्षण, एवढंच माझं. एका बाजूला सरकारी शाळा बंद करतात हे सुद्धा आपल्याला माहिती असतं आणि दुसऱ्या बाजूला हे ते सांगतात की RTIच्या त्या परिसरामधल्या लोकांनी सरकारी शाळांमध्ये जायचं. मुळामध्ये ही एक वेगळी अस्पृश्यता ही पूर्वीपासून RTIच्या शाळांमध्ये होती. RTIत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची रांग वेगळी असायची, त्यांचे वर्ग वेगळे असायचे आणि त्यांना शाळा आणि संस्थांकडनं वेगळ्या प्रकारची वागणूक दिली जायची. आम्ही काय म्हणतो की धीरूभाई अंबानीचा नातू किंवा मुकेश अंबानींचा मुलगा ज्या शाळेत शिकल त्याच शाळेमध्ये तो भारताचा एक नागरिक, तो सर्वसामान्य कामगार असू किंवा मजूर असू, त्याला सुद्धा त्या शाळेमध्ये शिका. असं जर तुम्ही जर समानता आणणार असाल तर आमची मुलं सरकारी शाळांमध्ये पाठवायची. एक आज शिक्षण, आरोग्य, शिक्षण इतकं महत्त्वाचं आहे की देशाचं भविष्य ज्या दिशेला आपल्याला घेऊन जायचं आहे, तर सरकारी शाळांची ही बदनामी आम्ही पालकांनी केली का? सरकारी शाळांची बदनामी आम्ही कार्यकर्त्यांनी केली का? आज सरकारी शाळांमध्ये सरकारी शिक्षकांना लोकसंख्येचं जनगणनेला पाठवतात, इलेक्शन ड्युटीला पाठवतात. काही जे सरकारी ज्या शाळांमध्ये ज्यांचे पालक शिकतात, पाल्य शिकतात, ती पोरं म्हणतात, आज विचारलं त्यांचा आज मुलगा घरी कसं काय, तर यांना इलेक्शन ड्युटी लागली आहे वगैरे. तर सगळ्या सोयी सुविधा असताना सुद्धा शिक्षक जागेवरती नसतात, शिक्षकांच्या भरत्या झालेल्या नसतात. म्हणून आमची मुलं सरकारी शाळांमध्ये टाकायला आम्ही संकोच करतो. की आम्ही सातत्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना असं म्हणत आहोत की शिक्षण क्षेत्र ही पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारने शिक्षणाची व्यवस्था स्वीकारली पाहिजे आणि सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे, हे सर्वात पहिलं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर RTIच्या माध्यमातून जे शासनाने प्रतिपूर्ती करण्याचं जे धोरण आहे तर ते सरकारने केलं पाहिजे. परंतु एका बाजूला असं आपण पाहतो की सरकार दुटप्पीपणाने वागत असताना आपल्याला नेहमी दिसत आहे. म्हणजे एका बाजूला सरकारी शाळा ज्या सरकारची जबाबदारी असते, परंतु त्या सरकारी शाळा दर्जाहीन कशा होतील, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर मोडकळीस कसं येईल आणि त्या शाळा बंद कशा पडतील, असा सातत्यानं प्रयत्न करायचा. तसं दुसऱ्या बाजूला खाजगी शाळांना उत्तेजन द्यायचं. परंतु खाजगी शाळांना उत्तेजन दिल्यानंतर आमच्यासारख्या चळवळीतल्या अनेक जणांच्या संघर्षानंतर जो RTI कायदा आला, तर तो RTI कायदा आल्यानंतर सरकारची जबाबदारी होते की त्यांच्या फीची प्रतिपूर्ती सरकारने करावी. परंतु सरकारची फीची प्रतिपूर्ती सरकार करत नाही. तसं दुसरी बाजू अशी आहे, हे जे खाजगी संस्था चालक आहेत तर त्या खाजगी संस्था चालकांना दलित, आदिवासी, भटके, OBCची मुलंसुद्धा त्यांना ते मुलं येणं म्हणजे त्यांना काहीतरी अपमानजनक असं वाटतंय, अशी परिस्थिती आहे. नेहमीच त्यांची मानहानी केली जाते, विद्यार्थ्यांची, पालकांची मानहानी केली जाते. म्हणूनच आमचं शासनाने या फीची प्रतिपूर्ती तर करावीच. RTIच्या ज्या 25% ज्या जागा आहेत त्या चालू राहिल्याच पाहिजे. परंतु दुसऱ्या बाजूला ज्या सरकारी शाळा आहेत तर त्या सरकारी शाळांचा सुद्धा दर्जा वाढवला पाहिजे.